अशा प्रकारे कारल्याची भाजी केली तर ही कडू होत नाही आणि खायलाही अतिशय चविष्ट अशी होते ही भाजी. मोठेच काय लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी भाजी तयार होते ही. आणि तुम्ही एक वेळ तरी ही भाजी नक्की करून बघा. मी येथे अर्धा किलो कारले घेतलेले आहे. कारले हे मीडियम साईजचे आहेत, जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे सुद्धा नाही आहेत. आणि हे कारले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कारल्याला मी दोन्ही साईडनी कट लावून घेणार आहे. बघा अशा प्रकारे कट लावून घ्यायचा आहे आपल्याला. आणि ही जी मागची बाजू आहे ना देठाजवळची, ही आपल्याला कापायची नाहीये. अशा प्रकारे आपल्याला कारलं चिरून घ्यायचे आहेत आणि चमच्याच्या मदतीने यामधील आतील ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. सर्व कारले मी अशा प्रकारे छान चिरून घेतलेले आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत. एक पातेलं घेतलेलं आहे मी आणि या पातेल्यामध्ये मी रूम टेम्परेचर वरचं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच मी पोहे खाण्याच्या चम्मचनी 2 चम्मच मीठ टाकून घेणार आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे आणि लिंबू पिळून टाकणार आहे यामध्ये मी. हे पाणी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी. या पाण्यामध्ये आता मी जवळजवळ 10 मिनिट हे सर्व कारले असे मुरत घालणार आहे. यामुळे या कारल्याचा थोडासा कडवटपणा कमी होतो. येथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकणार आहे मी आणि हे 2 मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत मी आणि हे टाकणार आहे. कांद्याचं प्रमाण आपण जास्त घेतलेलं आहे कारण कांद्याला मुळातच चव गोडसर असते आणि आपले कारले कडू असतात, त्यामुळे कारले जास्त कडू होणार नाही. कांदे हे आपल्याला हलकेसे सोनेरी करून घ्यायचे आहेत. कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये मी हे 15 ते 20 खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकणार आहे यामध्ये. 1 चम्मच तीळ टाकणार आहे. 1 चम्मच धणे आहेत आणि हा कांदा आपल्याला चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा. आता हे वाटणाचं साहित्य छान खरपूस भाजल्या गेलेलं आहे. हे सर्व आपण बाहेर काढून घेणार आहे. एका मोठ्या आकाराचा मी टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चिरून आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं. कांदा, खोबरं, तीळ आणि धणे याचं जे सारण आपण भाजून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सर्व मी वाटून घेणार आहे. एक 10 मिनिट झालेले हे सर्व कारले मी काढून घेणार आहे आणि स्वच्छ कारले हे आतून पुसून घेणार आहे. सर्व कारले मी स्वच्छ पुसून घेणार आहे. इथे मी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये हे जे कारले आहेत हे अशा प्रकारे आपण चारी साईडने भाजून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या देठाच्या मदतीने किंवा चिमट्याच्या मदतीने हे सर्व कारले चारही बाजूने फ्राय करून घ्यायचे. आणि आपल्याला हे कारले पूर्ण शिजून घ्यायचे नाहीये, फक्त 50% शिजून घ्यायचे आहे. आणि तुम्ही चेक सुद्धा करून पाहू शकता चाकूच्या मदतीने. आता सर्व कारले मी हे अशा प्रकारे फ्राय करून घेणार आहे. आता या कढईमध्ये 1 चम्मच मी जिरे टाकून घेणार आहे. जिरे लगेचच तडतडले की जे वाटण आपण वाटून ठेवलेलं होतं ते वाटण मी यामध्ये टाकणार आहे. हे वाटण मी छान प्रकारे असे फिरून घेणार आहे आणि एक 3 ते 4 मिनिट हे अशाच प्रकारे झाकण ठेवून शिजवून घेणार आहे मी. बघा 3-4 मिनिट झालेले आहे. मंद आचेवर 3-4 मिनिट मसाला शिजल्यानंतर मी यामध्ये 2 चम्मच तिखट टाकणार आहे. हा चिंचेचं पाणी मी करून ठेवलेलं होतं. 1-2 घंटे आधी चिंच मुरू घातली होती. चिंचेचं पाणी टाकून घेणार आहे. गरम मसाला अर्धा चम्मच टाकणार आहे आणि हळद 1 चम्मच टाकणार आहे आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे. अशा प्रकारे छान मिश्रण फिरवल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 वाटी जवळपास 1 वाटी पाणी टाकायचं आहे आणि मिश्रण चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचंय. पाणी टाकल्यामुळे या कढईच्या तळाला मसाला चिटकणार नाही
यामध्ये जवळपास 1 वाटी पाणी टाकल्यानंतर मी झाकण लावून हे 3 ते 4 मिनिट बारीक गॅसवर छान शिजू देणार आहे. जवळजवळ 4 मिनिट झालेले आहे. बघू शकता तुम्ही छान प्रकारे मसाला शिजलेला आहे आणि या मसाल्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आणि मीठ टाकल्यानंतर मी हे सर्व जे कारले आहेत हे सर्व कारले यामध्ये टाकून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व कारले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने सर्व कारले मी या मसाल्यामध्ये या ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे कारले असेच झाकण ठेवून मी 5 मिनिट शिजवून घेणार आहे. जवळजवळ 5 मिनिट झालेले आहे आणि भाजी छान शिजलेली आहे. या भाजीमध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. आणि भाजी शिजली की नाही शिजली हे पाहण्यासाठी तुम्ही एक चाकूच्या मदतीने हे बघा, ही भाजी छान शिजलेली आहे. आणि तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी बनवून बघा आणि मला सांगा भाजी कशी झाली तर. अशा प्रकारे कारली मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.